और आपका ये मेनू कार्ड दिखा मेनू कार्ड ऑनलाइन IRCTC दिखाइए। पैर मत पकड़ो, पैर मत पकड़ो। नमस्कार मंडळी, आता मी माझ्या गावी आहे कोकणात। तुम्ही ह्याच्या अगोदर एक क्लिप बघितली असेल, त्या क्लिपमध्ये एक मी शॉर्ट क्लिप दाखवली असेल। तुम्हाला जर आयडिया आलीच असेल मी कशाबद्दल बोलणार आहे। मग काल असा विषय घडला, मी काल होतो जनशताब्दीमध्ये 12051मध्ये। त्या गाडीमध्ये पहिला पाणीवाला आला, त्या को पॅसेंजरला त्यांनी 20 रुपयाला पाण्याची बॉटल दिली आणि तो निघून गेला। ठीक आहे, मी बघितलं, मला समजलं, मला सगळे रेट माहिती आहेत IRCTCचे। ते तुम्हाला स्क्रीनच्या मी खालीकडून दाखवीन रेट काय आहेत, कुठली वेबसाईट आहे बघण्यासाठी IRCTCची, रेट चार्ट, मेनू कार्ड वगैरे। सो मी काल ते पाणीचा सीन झाला, पाणीवाला गेला निघून, 20 रुपये घेऊन गेला। ठीक आहे, चायवाला आला। चायमध्ये 2 प्रकार आहेत। चायमध्ये एक स्टँडर्ड टी असते आणि एक डीप टी असते। डीप म्हणजे ती छोटीशी बॅग असते ना डिपिंगची, ती असते। त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड टी असते, ती 5 रुपयाची असते, आणि ते सॅशे असतं ना छोटंसं पॅकेट डीप टी, ते असं 10 रुपयाला। आणि काल 20 रुपये घेतले चायचे आणि कॉफीचे 25 रुपये घेतले, बरोबर। त्याच्यानंतर आला जिरा सोडावाला। काय झालं, आला जिरा सोडावाला, मी जिरा सोडा घेतलं। त्या जिरा सोडा घेतलं, त्याला मी 30 रुपये दिले त्याच्या म्हणण्याप्रमाणे। नंतर मी पिल्यानंतर बॉटल पुसली, व्यवस्थित सगळं केलं। त्याच्यावरती MRP मला दिसून आली ही, म्हणजे 20 रुपये। आता करायचं काय, मग कॉल लावला 139वर, कॉल लावला, 3 नंबर बटन दाबून मी कंप्लेंट केली ओव्हर चार्जिंगची, PNR नंबर टाकून, PNR नंबर टाकला, ओव्हर चार्जिंगची कंप्लेंट केली। त्याच्यानंतर थोड्याच वेळात मला जे वेंडर होते ते माझ्या सीटवरती येऊन मला बघत होते, का दिसत नाही आहे, मी होतो फार का दिसत नाही, हे फक्त 01251 ह्याच गाडीमध्ये घडत नाही, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही अशा गोष्टी घडत आहेत। एक बॉटलवरती समजा त्यांनी 5 रुपये घेतले, जिरा सोडे 10 रुपये घेतले, तर काय, जिरा सोड्याची गोष्ट राहिली। जिरा सोडा घेतला आम्ही, तो निघून गेला, मी बॉटल वगैरे पोचली, मला दिसलं 20 रुपये, पण तो गेलेला पुढच्या डब्यामध्ये, त्यांनी काय हाफ केलं तो पुढच्या डब्यामध्ये। मग मी गेलो या पाठोपाठ, बॉटल दाखवली, जरा डोळे मोठे केले, ये लो आपका 10 रुपया, अभी क्यों दे रहे हो? नहीं साहब, नहीं, मुझे मालूम नहीं, मैं नया हूँ, ऐसा वैसा। पण त्यांचे नखरे चालू झाले, जे तुम्ही प्रत्येक जे व्हायरल व्हिडिओमध्ये बघतात तशा प्रकारे जे नखरे चालू झाले, ऐसा वैसा, मुझे 10 दिन हुआ है, मेरे चेहरे के 10 लोग हैं इधर, ऐसा वैसा, ते चालू झालं। मग त्याला सरळ पाय बी पकडायला लागला माझी, सॉरी ऐसा फिर से नहीं होगा, असं तसं चालू झालं। मग डायरेक्ट मी गेलो पॅन्ट्री मॅनेजरकडे, तो काय आणत नव्हता, बाकीचे कोण आणत नव्हते। मी बोललो जाऊन त्याला पॅन्ट्री मॅनेजरला आण, नाही, कबूल नाही। मग शेवटी मी त्याला घेऊन गेलो पॅन्ट्री मॅनेजरकडे, तिकडे जाऊन झाला गप्प, काय बोलायला मागत होती, चुकी त्याची। 20ची बॉटल 30 रुपयामध्ये विकतोय, 15ची पाणी बॉटल विकत होता 20ला। आणि कुठली रेल नील नाही, रेल नील पॅन्ट्री कारमध्ये असून, त्या मॅनेजरच्या इकडे असून तरी त्या लोकांनी रेल नील बाहेर काढली नाही। कारण काय बोलले, ह्या पट्ट्याला चालत नाही रेल नील, स्टॉक कमी होता। मग स्टॉक कमी होता, तुम्ही काढा ना, जेवढं आहे तेवढे तरी विका, असं। त्यानंतर तो व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघालच तुम्ही या व्हिडिओमध्ये। माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही कमवा, आलात ना इकडे कमवा तुम्ही, पण लुटू नका,
लुटायचे धंदे बंद करा. तर तुम्ही आता ह्याच्या पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघालच आपला काय काय घडलेला व्हिडिओमध्ये. चला मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू आणि शेवटला भेटतो. मुझे 2 महीना हुआ. अभी क्या है आप मेरे को दादा समझाया, ठीक है, एक बार और हुआ था उनका. हाँ नहीं, मेरा तीसरी बार हुआ है यही ट्रेन का. हाँ, और पहले भी बहुत जगह हुआ है यही ट्रेन. आप बताओ क्या करोगे अभी? आप बताओ. आज दे दो. हाँ, कंप्लेंट क्लोज करने वाला नहीं है वैसा. देखो आपकी कोई दिक्कत नहीं है, गलती की है उसका सजा भुगतेगी. हाँ, तो ट्रेन डाला है कंपनी वाइज ट्रेन. और पूरे जो कोच में जो ओवर चार्जिंग हुआ है उसका क्या बताओ अभी आपको. लेके जाओ अभी. पूछो मेरा क्या हुआ. 5 रुपये डाला था. मैं सुनो, मैंने जीरा सोडा लिया उसके ऊपर ना काला काला था, रेड रंग दिख रहा नहीं था उसका. मैंने पूछा, मैंने पूछा जो 20 था चला गया. दूसरा आदमी रहता था, वो जाता नहीं था. मैं गया, मेरी मेहनत की कमाई है वो, मैं जाऊँगा. सही है. हाँ, मैं जाने के बाद उसने 12 मैं जाने के बाद उसने पैसा दिया. समझा आपको. पानी वाला वो भी 20 रुपये लेके चला गया. छुट्टा नहीं. आप बोल रहे हो मैं 15 में बेच रहा हूँ. 5 का डॉलर रहेगा ही ना, 15 में बेच रहे हो तो. मेरे पास छुट्टा नहीं. और आपका ये मेनू कार्ड दिखा, मेनू कार्ड ऑनलाइन IRCTC दिखाइए. पैर मत पकड़ो. वो चेक किया मैंने. देख लो आएगा, आगे से नहीं होगा. भी रहेंगे आप अपना नंबर दे दो. मैं पिछली बार भी मैंने नंबर दिया. हम नहीं थे. आप नहीं थे. हाँ, हम अपना अटेंडेंस दिखाऊँ आपको. आप नहीं थे पर ये थे. अटेंडेंस दिखाऊँ. वो टाइम में ये थे. और एक दूसरा एक आदमी था, वो सिविल ड्रेस में था. वो भी वायरल हुआ था. मैं यहीं रहूँगा. अगर आपको गलती अगर आगे तो होता है, गलती हुआ तो मैं कंप्लेंट ही करूँगा ना सीधा. नहीं, कंप्लेंट क्या, कंप्लेंट तो लोग आपका आगे. हाँ, अरे अभी ये नया नहीं है. मुझे 10 दिन हुआ, मुझे 5 दिन हुआ, मुझे मालूम नहीं. सारी गाड़ियों की समस्या आप जानते हैं, सफर करना. हाँ, लेकिन ये बैठने अलाउड है. ये हम थोड़ी बैठा है, हमारे थोड़ी बैठे. कौन बैठा था? किससे झगड़ा था? अपने आप बैठ जाते. हम थोड़ी मना करेंगे. और रेलिंग का क्या है? रेलिंग उतना ही चढ़ा. ये भी अप्रूवल पानी है. किधर है रेलिंग? 4-5 बॉक्स की है, पानी है. हाँ, तो वो क्यों नहीं निकाला बाहर? 4-5 बॉक्स चढ़ा है, वो हो ही नहीं पाएगा पूरा. तो ये भी है ना, हुआ नहीं तो मतलब दोनों पानी है. ये किधर था पर ये दिखा ही नहीं मुझे. 4 ही बॉक्स रखा है, नीचे चढ़ा. CST से आज नहीं आया, पिछले चक्कर चढ़ा था. ये गया क्यों नहीं बाहर बेचने के लिए? वो पूछ रहा हूँ मैं. हो ही नहीं पाएगा दादा. 4 बॉक्स नहीं होगा, किसको मिल पाएगा ये बताओ. ठीक है ना, ये भी है ना. वैसे भी आप वो भी बीच में ही बेचते हो, ये भी बीच में बेचते हो. वो नहीं सेपरेट है, वो भी है. सब अप्रूवल देते हैं, ऐसा नहीं चढ़ाते हम ज़्यादा. आपको लेटर भी दिखा दें. इधर भी आप देख रहे हो, रोको वो मिलता है, एलविस मिलता है. तो ये पानी मिलता है तो नहीं चढ़ेगा, स्टेशन पे ही नहीं आएगा. अभी अपने मुंबई में तो रेलिंग मिल जाएगा. इधर रत्नागिरी, मड़गांव, कहीं स्टेशन पे मिलता ही नहीं. पर मेरी बात क्या है, आपने ये आगे क्यों नहीं चढ़ाया? चढ़ाया इधर नहीं, मिलता नहीं है. इधर मिलता है तो ठीक है ना, रेलवे ने सप्लाई किया है ना. आपको इसमें ज्यादा मार्जिन मिलती है, इसलिए आप बेचते हो ना. ये बात नहीं है दादा. 10 रुपए का अंतर है ओनली बॉक्स में. मेरा 4 ही बॉक्स था. एक बार चला जाता फिर वो दिलाओ है ही नहीं. इसलिए अपनी बार चढ़ेगा तो पूरा चलेगा. स्टॉक रहेगा फिर भी जाएगा आगे. मतलब आधा यही नहीं, आधा स्टॉक रहेगा, थोड़ा स्टॉक है, 1-2 बॉक्स रहेगा, फिर भी नहीं चढ़ेगा. इधर अभी कहीं ये बेचो ना, ये है ना. तो ये अभी 4 बॉक्स से भिजवा देना. भिजवाओ अभी. ले जाओ. एक शिकायत मिलेगी. अशा प्रकारे इकडे रेल्वे नसून सुद्धा अशी परिस्थिती आहे रेल्वेवाल्यांची. सध्या मी 3-4 वेळा कंप्लेंट केली या लोकांची. 3-4 वेळा तरी सुधारत नाही ते लोक. आणि आपल्याच खिशातले पैसे आहेत, मेहनतीचा पैसा आहे आपला. आहे ना, काय करायचं आहे? येणार बाहेरून काम करायला इकडे.
ले तो आपका ही नंबर है आपका नंबर है हाँ अभी ये फिर से हुआ, अभी ये फिर से मुझे दिखा और ये इनको डाल दूं आप बताओ हम बता दूं आप कुछ भी करो पानी भेज दो हाँ भेज दो। हाँ फिर से हुआ, मैं फिर से कंप्लेंट करने वाला हूँ, तो बाद में देख लो, वो मेरा हक है। ये बात अरे वो तो सबका हाँ बराबर, आप लोगों के लिए सेवा के लिए बराबर, पर ये सुधरते नहीं है ना, वो तो बात है ना। अब आपको कहते दिखाऊं हिसाब दिखाऊं उन लोगों को एक जो रेट बाई रेट है उसी से हिसाब लेते इनको 10% कमीशन भी देंगे। अरे कमीशन उधर 5-5 रुपए, एक से 5-5 रुपए ले रहे तुम लोग ज्यादा। नहीं हम नहीं ले रहे दादा। तुम्हारा ही है ना स्टाफ, समझ स्टाफ रहे किसका है? कितना- कई बार कितना स्टाफ बदल दिया है हर गाड़ी में समस्या मेन कौन है? तुम है ना? हाँ मालूम नहीं पड़ता। लड़के कहाँ से कितने लाए बताओ। और अभी आएगा, रुको थोड़ा सा। चल आणि जर तुम्हाला पण अशा काही गोष्टी घडताना दिसल्या, सरळ 139 वरती फोन लावायचा किंवा ट्विटरवरती ट्विट करायचं. ट्विटरवरती ट्विट केलं ना मग काहीच कोणाचं होऊ शकत नाही. ते आपल्याकडे येणार कंप्लेंट क्लोज करायला, पण कंप्लेंट क्लोज करायची ना तोपर्यंत त्यांना पेनल्टी लागत नाही. तोपर्यंत हे लोक काय सुधारणातले नाही असं. दुसरी गोष्ट तर पेंट्री मॅनेजरवाला, मी त्याला मराठीत बोलत होतो चालू, मी माझी वार्ता मराठीमध्ये चालू केली. पहिली गोष्ट मला पेंट्री मैनेजर बोलतो मुझे 1-2 महीना हुआ है आके, मुझे मराठी नहीं आता, ऐसा तो मला बोलला. मी विचारला क्यों नहीं आता, मुझे 1-2 महीना हुआ है आके इधर, मैं सीख लूँगा धीरे धीरे, मैं मराठी भाषा सीख लूँगा आपको. तो ठीक आहे, शिकून घ्या तुम्ही मराठी. त्याच्यानंतर आमच्या ही गोष्ट घडली. तुम्हाला रेट चार्ट जर मी दाखवला आहे, सगळं दाखवलं आहे, परत अशा गोष्टी घडल्या, तुम्ही आवर्जून कंप्लेंट करायची, आवर्जून. आणि प्रत्येक गाडीमध्ये अशा समस्या घडत आहेत. हे कुठले पण येतील, बाहेरचे पाणी बॉटल खोलतील, भरतील, बिस्लरी पॅक करून देतील, जीवाशी खेळतात आपल्या, बाकी काय नाही. आणि आपल्याच इकडे येऊन आपल्याचवरती दादागिरी करतात. त्यांची कारणं, मैं नया हूँ, मुझे 2 महीना हुआ, मुझे मालूम नहीं, पहली बार ये ट्रेन में हूँ, मुझे पढ़ने नहीं आता, ऐसा वैसा. समजा हे लोक पाणी बॉटल जर पूर्ण गाडीमध्ये जर हे लोक 15नी विकत असतील, बरोबर, तर त्यांच्याकडे समजा एकाने विचारलं 15ला दे, म्हणजे $5 गेला कुठे. जर या लोकांनी 15ची बॉटल जर पूर्ण ट्रेनमध्ये विकली असती तर $5 असला त्यांच्या खिशामध्ये. ह्याच्यावरूनच कळतं ना त्या लोकांनी किती रुपयाला बॉटल्स विकल्या आहेत. सगळ्या 20 रुपयाला. हेच तर आहे, मेरे पास छुट्टा नाही. हां, त्याच्यानंतर हे लोक काय करतात, जो डबा असतो ना आपला, जिथून कंप्लेंट केली असते त्या डब्याजवळ फिरतच नाहीत. हे मेन आहे. पाठशाही मांडवीमध्ये मी तसं बघितलेलं, जनरल डब्यामध्ये. मी जिथे कंप्लेंट केलेली तो माणूस किंवा दुसरे, तो माणूसच फिरला नाही डब्याजवळ माझ्या, आलाच नाही. म्हणजे असं आहे. बघूया पुढे काय होतं आहे. चला आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. जर असंच काय घडलं असेल तर तुम्ही पण तुमचे IRCTCवरती किंवा 139वरती कंप्लेंट करून तुमची कंप्लेंट नोंदवू शकता. आपला हा हक्क आहे या समाज सुधारवण्यासाठी. धन्यवाद.